नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सांची स्तूप हे भारतामधलं ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामधले सांची स्तूप हे ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रघुनाथ धोंडो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर जे थॉम्सन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? खालीलपैकी कोणता वायू हा निष्क्रिय वायू नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लिथियम या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही. प्रश्न क्रमांक 11 मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन कफूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष हे साजरे करण्यात येते? 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शताब्दी वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता. आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 17 अंतराळामध्ये जाणारा पहिला मानव खालीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला मानव खालीलपैकी कोण होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युरी गागारिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सितार वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेमध्ये 8वे परिशिष्ट हे खालीलपैकी कशा संबंधीचे परिशिष्ट आहे? भारतीय राज्यघटनेचे 8वे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधीचे परिशिष्ट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजभाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 14 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मानव धर्म ही सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? मानव धर्म ही सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय जनता पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय जनता पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1980 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 युरेनियस ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावे चालतो? संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावे चालतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नेवासे व संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? नेवासे व संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर खालीलपैकी कोणतं राज्य आहे? ज्वारीच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1888 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात? संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एंटर बटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 असलमेंढा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? असलमेंढा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉटर गॅस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे सोने असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 कॅरेटचे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गहू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लहान आतडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना ही स्थापन झाली होती? तुफान सेना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सन 1818 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले बंदर आहे? मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले बंदर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा करबुडे बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला बोगदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 दरकेसा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 औरंगाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खाम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 50 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ज्ञानगंगा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ज्ञानगंगा हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती आहे जी महाराष्ट्र शासनाने सन 2010 मध्ये घोषित केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3 जानेवारी सन 1831 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाभियोगी संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? महाभियोगी संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकन राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 16 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 B1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 तरवी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी सन 1992 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सी फुंक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 विद्युत धारा या भौतिक राशीचे एकक खालीलपैकी कोणता आहे? विद्युत धारा या भौतिक राशींचे एकक खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एम्पियर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 8 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जेव्हा माणूस जागा होतो हा आत्मकथनपर ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी परुळेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 श्यामची आई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सन 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सन 1857च्या उठावामधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बहादूर शाह जफर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ग्रेट रिबेलियन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? ग्रेट रिबेलियन या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अशोक मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1872 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जलियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कैसरीय हिंद पदवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महात्मा गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1917 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.